बातमी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भात सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलीस कोठडीमध्ये होणं हे गंभीर आहे। मुख्यमंत्री संबंधितांवर कठोर कारवाई करतील असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री संबंधितांवर कठोर कारवाई करतील असं मिटकरी म्हणालेत। तर अमोल मिटकरी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। पाहूया। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काल मोठी बाब समोर आली, आपण इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत अहवाल हा समोर आलेला आहे, काय सांगाल? मोठी बाब आहे ही? नाही, मोठी आहे आणि तितकीच गंभीर बाब आहे। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये झाल्याच्या अनेक दिवसांपासून आपण मीडियावर बातम्या ऐकतोय, आपण लोकांच्या पण भावना ऐकतोय आणि काल ज्या पद्धतीनं तो रिपोर्ट समोर आला की पोलीस मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला, याचं गांभीर्य ओळखून राज्याचे मुख्यमंत्री त्यावर कडक ॲक्शन घेतील याबद्दल कोणाच्या मनात दुमत नाही। पण ज्या आता पोलिसांना सर्व रक्षक समजत होते तेच पोलीस भक्षक झाल्याचे समोर येत आहे। आज सर्वच पोलिसांना ते मोजमाप लावता येणार नाही। जसं खाकी वर्दीवर हात उगारणं हा कायद्यानं गुन्हा आहे, तसं खाकी वर्दीने सुद्धा कोणावर हात उगारून त्याला जीव घेणं हाही तितकाच मोठा गुन्हा आहे। त्यामुळे मुठभर पोलिसांनी तसं केलं म्हणजे सर्वच पोलीस दोषी आहेत असं म्हणता येणार नाही, पण जे कोणी दोषी असतील त्यावर सरकार कारवाई करणार। पण मागच्या अधिवेशनात चुकीच्या पद्धतीने माहिती ही सोमनाथ सूर्यवंशी ठेवण्यात आलेली होती, पण आता ज्या प्रकारे अहवाल आलेला आहे त्यावर तुम्ही काय बोला? आता मागची माहिती जी दिल्या गेली त्यावर गृहमंत्री सदनामध्ये बोलले, पण आताच्या अहवालानंतर आज ते खालच्या सदनामध्ये त्या बाबतीत निवेदन करतील, त्यावेळेस लक्षात येईल काय आहे ते। आपण बघितलं तर औरंगजेबावरून पुन्हा आता विरोधक टीका करू लागले। आज संजय राऊतांनी देखील टीका केलेली आहे, काय सांगाल तुम्ही त्यावरती? ज्याप्रमाणे संघाने पण उत्तर दिलं होतं। नाही, आता संघाने उत्तर दिल्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचं आंदोलन शमलंय आणि आता परत संजय राऊतांनी औरंगजेब उखरून काढू नये, जरा महाराष्ट्राचे प्रश्न पटलावर येऊ द्या, जे चुकीचं आहे त्याला चुकीच्या याला विरोध केला पाहिजे। कॅमेरा पर्सन विजय सोबत मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।